बॅटरी आहे वा बोला. हाय हाय पुस्तक घ्यायला आलास? हां म्हणजे हो. कोणतं पुस्तक आहे? ओ इंट्रोडक्शन टू होलोग्राफी. हो ते नॅनोच्या प्रोजेक्टसाठी घ्यायचं आहे. साधी नव्हेच नाहीत ना, म्हणजे वाचतच नशील तू. नाही असं काही नाही. काही सांग कुठली. ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन, हार्डी बॉईज, हॅरी पॉटर सिरीज, टॉयलाइट सिरीज, शेरलॉक होम्स, लॉर्ड ऑफ द रिंग्स, रिचर्ड डॉकिन्स, जॉन ग्रीन, अलेक्झांडर कायदोनोव्स्की, आर्थर सी क्लार्क, टेरी डाउनिंग, डेब्रा डॉयल, गार्डनर दोझोआ, नारळीकरांचं अभयारण्य, नेमाड्यांचं कोसला, हुल झूल जरी. पुस्तकं वाचत बसू नकोस. खूप गोष्टी स्टेकल्या आहेत आपल्या. नानूला मदत करतोयस ना? हो. गुड. दीड मिनिटाचं ग्रहण आहे गल्ला. उशीर झाला ना लय फटके पडणार तुला बघ. का का म्हणजे उशीर फक्त तुझ्यामुळेच होऊ शकतो ना. अरे पण मी काय केलंय? अपशकुनी तू म्हणून. गल्ला डिस्कवरी चॅनल नाही येतो. चल चल चल. बरं का सरचे, आज भल्या जिकिरीनं ज्ञानाला टाळून इथं आलो आपण. तर तुम्ही ओपनिंगला जा. वेदर पण क्लिअर आहे. आणि ऐक, आज जर का बॅटिंग केली नाही ना तर मी तुझी विकेट काढीन. बस. चल एक सेल्फी काढू. स्माइल. नाईस. डीम यार, हसत जा ना कधीतरी. बघ किती छान आले फोटो. कशी गंमत असते बघ. आपण हा सेल्फी काढला, आपल्याला वाटलं आपण तो क्षण आपल्याकडे कैद करून ठेवला. पण मला असं वाटतं की क्षण आपल्याशी गंमत करत असतो. खरं तर तोच आपल्याला त्या क्षणात कैद करून ठेवतो ना. हे काय आहे? होतं, आता नाहीये. म्हणजे तुला भेटलं की माझे प्रायमरी न्यूरोकेमिकल्स, न्यूरोट्रान्समीटर्स, सेक्स हॉर्मोन्स आणि न्यूरोपेप्टाइड्स उत्तेजित होतात. मग टेस्टोस्टेरोन, ऑस्ट्रोजन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन कार्यान्वित होतात. हसायला काय झालं? प्रत्येक सस्तन प्राण्याचं हेच होतं. मग मेंदूत राईट अँग्युलर गायरस, ऑक्सिपिटल कोर्टेक्स आणि सेरेबेलममध्ये कल्ला सुरू होतो. बेसिकली मला आवडतेस तू. खरंच किती आवडतेस हे बघायला मी इतके दिवस मेजरमेंट्स घेत होतो. पण आता याची काही गरज नाही आहे. माझंच मला पटलंय. मला भीती वाटते. कसली? तुझी. म्हणजे? काही नाही. मग कसं चाललंय नॅनोचा प्रोजेक्ट? तो जे काम करतोय ते महत्त्वाचं आहे ना.
तो काम करतो हे मान्य आहे, पण ते सायन्स आहे असं मला नाही वाटत. म्हणजे स्किझोफ्रेनिक भावासाठी न्यूरो प्रोग्रॅमिंग असं काहीही नसतं. नॅनोला न्यूरो प्रोग्रॅमिंग करायचं आहे कारण त्याला न्यूरो प्रोग्रॅमिंग करायचं आहे. हे पर्यावरणासाठी सायन्स, मेंटली चॅलेंज लोकांसाठी सायन्स, हे सगळं थोतांडे. सायन्स ऑलवेज वॉज अँड इज फॉर द सेक ऑफ इट. एक मिनिट, पण तो जर सायन्सचा वापर करून त्याच्या भावासाठी काही करत असेल तर त्यात चूक काय? चूक काहीच नाही आहे, मग फक्त ते सायन्स नाही आहे एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे आईन्स्टाईन मास आणि एनर्जीवर काम करत होता. अणुबॉम्ब बनवावा अथवा नाही हा मुद्दा त्याच्या स्वप्नातही नव्हता. अरे पण म्हणून त्यांनी अणुबॉम्बला सपोर्ट केला असं मुळीच नाही होत. त्यांनी रसेल आइन्स्टाईन मॅनिफेस्टो केलाच होता साईन. बरोबर आहे, केला होता, पण त्याचा आणि त्याच्या सायंटिफिक डिस्कवरीचा काही एक संबंध नाही आहे. सोशल वर्क करणारा आईन्स्टाईन हा पूर्ण वेगळा माणूस होता. नॅनोच्या भावाला डिप्रेशन आहे, बरोबर. हे सगळे बिहेवियरल डिसिजेससुद्धा एका काळच्या सायन्समधल्या प्रगतीमधूनच झालेले आहेत. त्याच्यासाठी सायन्सकडे कसं बघायचं याची दृष्टी हवी. अँड लेट्स फेस इट, हे काम आपलं नाही आहे, ते सोशल सायन्सवाल्यांचे. आपण त्यांना ती अथॉरिटी द्यायला हवी. फाईन, चल निघूयात. आणि थांब, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू प्रश्न थोडी विचारलास, तू विधान केलंस. चल जाऊयात. आणि एक सेकंड, तुला हे नातं माझ्याबरोबर आणखी एक्सप्लोर करायला आवडेल? अनया, वीरा, तू खूप गोष्टी एकत्र करतोय, तुला कळतंय का? नको अशी बामण मुलींसारखी वागू. काय सांगतो? फाउंडर, हराम्या तुला परांजपे बनवायची होती ना? येस, परांजपे बनवायची होती तुला. बनवायची होती तुला.